काँग्रेस आता फक्त विरोधी पक्षांची आघाडी उभारत आहे की विरोधकांच्याच पक्षांचा राजकीय शोषण प्रकल्प राबवत आहे? ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना, हे सर्व पक्ष काँग्रेसच्या झेंड्याखाली आणण्याची चर्चा अचानक का सुरू झाली आहे? हा मोदींना रोखण्याचा मास्टर प्लॅन आहे की काँग्रेसच्या अस्तित्वाच्या लढाईतील शेवटचा डाव? राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेस हे फुटलेले पक्ष आहेत हे मान्य, पण शिवसेनेचा काँग्रेसशी वैचारिक संबंध तरी काय? हिंदुत्वाच्या नावाने उभी राहिलेली शिवसेना अखेर काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेपर्यंत कशी पोहोचली? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर उद्या उद्धव ठाकरे काँग्रेसच्या झेंड्याखाली उभे राहिले तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे काय होईल? महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आणि बंगालपासून मुंबईपर्यंत सध्या पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? आज आपण याच राजकीय भूकंपाचा वेध घेणार आहोत. मित्रांनो, देशाच्या राजकारणात एक अशी चर्चा सुरू झाली आहे जी खरी ठरली तर भारतीय राजकारणाचा चेहरा मोहरा बदलू शकतो. चर्चा आहे तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाही काँग्रेसमध्ये विलीन होण्याची ऑफर देण्यात आल्याची. सर्वप्रथम राष्ट्रवादी आणि तृणमूलचा विषय समजून घेऊया. खरं तर शरद पवारांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेस उभी केली. म्हणजे हे दोन्ही पक्ष मूळ काँग्रेसच्या घरातून बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे हे पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये गेले तर त्याला वैचारिक किंवा ऐतिहासिक विरोधाभास म्हणता येणार नाही. पण सध्या घडामोडी वेगळ्याच दिशेने जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अधिकृतपणे विलिनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. विरोधकांची ताकद एकत्र आणण्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याची काँग्रेसच्या मोठ्या नेत्यासोबत चर्चा झाल्याचाही बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत यावर काही निर्णय होऊ शकतो अशी देखील चर्चा आहे. आता प्रश्न आहे, काँग्रेसला अचानक ही गरज का भासली? कारण काँग्रेसला आता समजलं आहे की मोदींविरोधात लढताना प्रादेशिक पक्ष वेगवेगळे राहिले तर भाजपाला फायदा होऊ शकतो. प्रत्येक राज्यात एक वेगळा चेहरा, वेगळा पक्ष, वेगळं चिन्ह आणि वेगळं नेतृत्व, यामुळे मतांचं विभाजन होतं. त्यामुळे काँग्रेसची रणनीती स्पष्ट दिसते, एक विरोधक, एक चिन्ह, एक संदेश. मात्र खरी खळबळ बंगालमधून आली आहे. ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याच्या चर्चा सुरू आहेत. अनेक आमदार आणि खासदार वेगळा मार्ग स्वीकारत असल्याच्या बातम्या येत आहेत. जर तृणमूलची ताकद कमी होत असेल तर काँग्रेससाठी ही मोठी संधी ठरू शकते. बंगालमध्ये पुन्हा स्वतःचा विस्तार करण्यासाठी काँग्रेसला तृणमूलचे उरलेले संघटन गिळंकृत करण्याची ही संधी मिळू शकते. मात्र महाराष्ट्रातला विषय आणखीनच रोचक आहे, कारण आता चर्चेत आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. आणि इथेच संपूर्ण कथानक वेगळं वळण घेतं. राष्ट्रवादी आणि तृणमूल हे काँग्रेसमधून बाहेर पडले होते, पण शिवसेना तर काँग्रेस विरोधी भूमिकेतून वाढलेली संघटना होती. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसवर टीका केली. मग अशी वेळ का आली की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं नाव काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चेत येऊ लागलं? याचं उत्तर आहे राजकीय अस्तित्व. ऑपरेशन टायगर गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरे गटासाठी हा शब्द डोकेदुखी ठरला आहे. दररोज कार्यकर्ते, माजी आमदार, पदाधिकारी आणि स्थानिक नेते शिंदे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. अनेक खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा चर्चा आहेत. 9 पैकी 7 खासदार फुटू शकतात, अशा बातम्या सातत्याने समोर येत आहेत. याचा अर्थ काय? उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता वैचारिक लढाईपेक्षा संघटन वाचवण्याचं मोठं आव्हान आहे. अशा वेळी काँग्रेससोबत पूर्णपणे जाणं किंवा काँग्रेसच्या छत्राखाली सुरक्षितता शोधणं हा पर्याय त्यांना आकर्षक वाटू शकतो. कारण दुसरीकडे भाजपाशी संबंध सुधारण्याचा मार्ग जवळपास बंद झालेला दिसतो. 2019 नंतर उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर केलेले हल्ले, टीका आणि आरोप भाजप नेतृत्व विसरणार नाही, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. म्हणूनच काही विश्लेषक म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्यासाठी काँग्रेस हा आता केवळ मित्रपक्ष नाही तर राजकीय आश्रयाचा पर्याय बनत चालला आहे. मात्र यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये गेले तर शिवसेनेच्या मूळ मतदारांचं काय? हिंदुत्ववादी मतदार काँग्रेसच्या झेंड्याखाली येईल का? हा प्रश्न काँग्रेसलाही पडला असेल, कारण काँग्रेसला फक्त नेते नकोत, मतही हवी आहेत. आता काँग्रेसला याचा फायदा काय? फायदा क्रमांक 1, विरोधी मतांचं विभाजन थांबेल. फायदा क्रमांक 2, प्रादेशिक पक्षांची संघटनात्मक ताकद काँग्रेसच्या खात्यात जमा होईल. फायदा क्रमांक 3, प्रत्येक राज्यात नवीन पक्ष उभा करण्याचा खर्च आणि संघर्ष वाचेल.
फायदा क्रमांक 4, राहुल गांधी यांना अखिल भारतीय विरोधी चेहरा म्हणून अधिक वैधता मिळेल. मात्र तोटेही तितकेच मोठे आहेत. तोटा क्रमांक 1, स्थानिक नेत्यांमध्ये बंड होऊ शकतं. तोटा क्रमांक 2, काँग्रेसमध्ये आधीच नेतृत्वाची गर्दी आहे. त्यात पवार, ठाकरे, तृणमूलचे नेते आले तर संघर्ष वाढेल. तोटा क्रमांक 3, प्रादेशिक ओळख नष्ट झाली तर अनेक मतदार नाराज होऊ शकतात. तोटा क्रमांक 4, काँग्रेसला मिळणारे पक्ष मिळतील पण त्यांची मतं मिळतील याची शाश्वती नाही. आणि म्हणूनच आता आणखी एक पर्याय चर्चेत, पूर्ण विलिनीकरण नाही तर अर्ध विलिनीकरण. म्हणजे काय? समजा राष्ट्रवादी किंवा तृणमूल अधिकृतपणे काँग्रेसमध्ये विलीन झाले नाहीत तरीही निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राष्ट्रवादी किंवा तृणमूलच्या चिन्हावर लढू शकतात आणि उलटही घडू शकतं. यामुळे पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व कायम राहील पण प्रत्यक्षात निवडणुकी यंत्रणा एकत्र काम करेल. हेच मॉडेल उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही लागू होऊ शकतं. म्हणजे शिवसेना नाव राहील पण राजकीय दिशा काँग्रेसकडे जाईल. आता अंतिम प्रश्न, ही चर्चा केवळ अफवा आहे की पडद्यामागे खरंच मोठं राजकीय इंजिन सुरू झालं आहे? सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांच्या विधानाचा आदर करत भविष्यात काय होईल सांगता येत नाही असं म्हटलंय. हे साधं विधान नाही. राजकारणात अशा वाक्यांचा अर्थ अनेकदा दार पूर्ण बंद नाही असा घेतला जातो. त्यामुळे पुढचे काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 15 ऑगस्टपर्यंत काही मोठी घोषणा होते का? राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय काय असेल? तृणमूल काँग्रेस कोणता मार्ग निवडेल? आणि सर्वात महत्त्वाचं, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा राजकीय वारसा अखेर काँग्रेसच्या झेंड्याखाली पोहोचणार का? कारण जर हे घडलं तर हा केवळ पक्षांच्या विलिनीकरणाचा विषय राहणार नाही. हा भारतीय राजकारणातील सर्वात मोठ्या वैचारिक परिवर्तनांपैकी एक क्षण ठरू शकतो. आणि म्हणूनच दिल्लीपासून मुंबईपर्यंत, कोलकात्यापासून बारामतीपर्यंत सध्या सगळ्यांच्या नजरा पडद्यामागे सुरू असलेल्या या राजकीय खेळीवर खिळल्या आहेत.